मऊ लुसलुशीत गुबगुबीत टमटमीत अशी काठोकाठ सारण पोहोचलेली पुरणपोळी बनवते आहे. इथे मी एक ट्रिक सांगितली आहे ज्यामुळे पोळीसाठीची जी मऊसूत कणिक आहे ती एकदम झटपट बनवून तयार होते. खूप जास्त वेळ मळत बसावी लागत नाही. पाऊण कप गहू पीठ घेतलं आहे, 2 चमचे मैदा घेतला आहे, चाळून मीठ घातलं आणि नॉर्मल चपातीसाठी जशी मळतो तशी कणिक मळून घ्यायची. एका कॉटनच्या कापडामध्ये बांधूनही आपल्याला यामध्ये पाणी घालून बाकीची तयारी होईपर्यंत म्हणजे 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवायचे. डाळ शिजवून घेतली, त्यातलं आमटीसाठी पाणी काढून घेतलं, जेवढी डाळ आहे तेवढाच गूळ घातला, हे सगळं मॅश करून घेतलं. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोडासा छान याचा घट्ट गोळा होईपर्यंत. पुरण तयार झाले. जायफळ, वेलची पूड आणि किंचित चिमडभर मीठ घालून हे सगळं मी पुरण वाटून घेतले. अशा पद्धतीने चाळणी. कणिक पाण्यात चांगली भिजली आहे. आता 1 चमचा तेल घालायचं आणि एकसारखी करून घ्यायची. या ट्रिकने कणिक आपल्याला खूप जास्त वेळ तिंबत बसायची गरज नाही. झटपट मऊसूत अशी पुरणपोळीसाठीची कणिक तयार होते. आता यामध्ये मी पुरण भरून घेतलं आहे. असं पोळपाटाला कापड लावून पुरणपोळी लाटली की पोळी अजिबात फाटत नाही, छान एकसारखी लाटता येते. टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा. धन्यवाद.